आता पाहूया राजकीय बातम्या। नाराजांची नाराजी आता दूर झाली। मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना पक्ष संघटनेत संधी मिळेल। विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख यांच्याकडूनही अजित पवारांची भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट, रोहित पाटील यांची प्रतिक्रिया। भुजबळांनी वेगळं होऊन दाखवावं, अजित पवारांच्या भेटीनंतर सुहास कांदेंचं भुजबळांना आव्हान। भुजबळांना केलेल्या कृत्याचं फळ मिळाल्यानं मी आनंदी, कांदेंची टीका। नाराज छगन भुजबळांची वेट अँड वॉचची भूमिका। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर भुजबळ नाशिकहून मुंबईत येणार। अजित पवार गटाकडून अद्याप भुजबळांशी थेट संपर्क नाहीच। जास्त हुशारे मारू नका, 2.5 वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईन, अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा। पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरतात। लोकसभेत आणि राज्यसभेत सत्ताधारी लोक चर्चा होऊ देत नाहीत। शहांच्या पोटात होतं तेच ओठांवर आलं, नाना पटोलेंचा निशाणा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचं राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आंदोलन। काँग्रेसनंच सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला। भाजप आमदारांकडून राहुल गांधींविरोधात घोषणा। महाविकास आघाडीच्या आमदारांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। अमित शहांचं डॉक्टर आंबेडकरांबाबतचं वक्तव्य। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या केलेल्या तोडफोडीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। योगेंद्र पवारांची मतदान यंत्र तपासणी प्रक्रियेतून माघार। प्रक्रिया थांबवण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे केला अर्ज। जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत।